अहिल्यानगरमधील आणखी एका पतसंस्थेचे भांडे फुटले. कोटभर रुपयांची फसवणूक. अहिल्यानगरमध्ये अनेक पतसंस्था अशा आहेत की ज्यात गोरगरिबांचे लाखो रुपये अडकले आहेत. जनसामान्यांची फसवणूक झाली आहे. आता आणखी एक पतसंस्थेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पतसंस्थेत जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या, मात्र ठेवींची मुदत संपूनही ठेवीची रक्कम परत न करता ठेवीदार व त्याच्या कुटुंबियांची 1,10,08,323 रुपयांची फसवणूक केल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत घडली आहे. या प्रकरणी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक, विशेष वसुली अधिकारी अशा 12 जणांवर 5 नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. याबाबत ठेवीदार भाऊसाहेब लिंबाजी थोरात यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने ठेवींवर ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून ठेवी घेतल्या. त्या ठेवींची मुदत संपल्यावर फिर्यादी हे संस्थेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. रोख रक्कम शिल्लक नाही, भरता येणार आहे, काही दिवसात पैसे देऊ असे सांगत टोलवाटोलवी केली. अनेकदा पाठपुरावा करूनही रक्कम पतसंस्थेकडून देण्यास टाळाटाळ करण्यात आली. संस्थेकडून आपली फसवणूक करण्यात आली असल्याचे लक्षात आल्यावर भाऊसाहेब थोरात यांनी पोलिसात धाव घेतली.